राम राम सगळ्यांना. तर मी दीपक हजारे, सेकंड इयर BMS स्टुडंट. आजचा पॉईंट असा आहे की जे न्यूज चॅनल चालू आहे की NTA घोटाळा केला, NTA मार्क्स नीट नाही दिले, NTA पेपर लीक झाला असून मान्य नाही करत नाहीत आणि मोठ्या मोठ्या यूट्यूबवर इन्फ्लुएन्सर न्यूज चॅनल सगळीकडे तेच चालू आहे, सगळे हाच मुद्दा उठवायलेत. पण आपण बघूया की NTA काय केलं, NTA काय आन्सर दिले, कोणत्या कोणत्या क्वेश्चनचे आन्सर दिलेत. तर काल संध्याकाळी जवळजवळ 35 क्वेश्चनचे आन्सर NTA दिलेत त्यांच्या नोटीसमध्ये. तर आपण त्यातलं फक्त मेन आन्सर बघूया की जे करून आपल्याला टाइम वेस्ट होणार नाही आणि आपल्याला समजून पण लवकर की काय NTAचं काय मत आहे याच्यावर. तर क्वेश्चन नंबर 16 बघा की 16मध्ये त्यांनी काय म्हणले की जे पहिला सगळ्यात मोठा क्वेश्चन होता ग्रेस मार्क. तर त्यांनी काय म्हणले की ज्यावेळेस पहिल्या पण नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 5 जूनला ज्या कॅन्डिडेटनं केस दाखल केली होती कोर्टामध्ये त्यांना त्यांचा मुद्दा धरून त्यांनी काय केलं, एक कमिटी बसवली आणि त्या कमिटीनं निश्चित केलं. म्हणजे कसं निश्चित केलं, CCTV बघितले, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना विचारलं, सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना किंवा टीचरला विचारलं आणि त्याच्यावरून निश्चित केले की हां खरंच त्या मुलांचा टाईम वेस्ट झाला आहे आणि त्या मुलांना त्यामुळं ग्रेस मार्क दिले. 17मध्ये काय सांगितले, कसे ग्रेस मार्क दिले की 2018मध्ये जसं कोर्टानं निर्देश केला तसं ग्रेस मार्क दिले. आणि कोणता फॉर्म्युला यूज केला तर 2018मध्ये जसा टाइम लॉस आणि कशावरून ठरवलं की त्यांची एफिशियन्सी ऑफ ॲन्सरिंग, मतलब ॲन्सर द्यायची कॅपॅसिटी काय आहे, त्यांनी किती टायमामध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केलेत आणि त्यांचा टाईम किती वाया गेला, ह्याच्यावरून त्यांनी ग्रेस मार्क्सचं सांगितलं. आता हे 2 क्वेश्चनमध्ये त्यांनी ग्रेस मार्क्सचा आन्सर दिला. परत 18व्या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितले की 718 719 मार्क कसे दिले. त्यातले त्यांनी सांगितले की ग्रेस मार्कमुळे ह्यांना 718 719 मार्क दिले, जे की त्यांनी मागच्या नोटीसमध्ये पण क्लिअर केलं. आता क्वेश्चन नंबर बघूया 19मध्ये काय सांगितलं की टोटल किती जणाला त्यांनी ग्रेस मार्क दिले. तर त्यांनी सांगितले की 1563 जणाला त्यांनी ग्रेस मार्क दिले. त्याला सोडून 1563 सोडून एका पण मुलांना त्यांनी ग्रेस मार्क दिलं नाही हे सांगितलं. आता क्वेश्चन नंबर आपण बघूया 26मध्ये काय दिले, चला बघूया. 26मध्ये सांगितले कट ऑफ कसा वाढला, जे मागाच्या नोटीसमध्ये पण त्यांनी सांगितलं होते कट ऑफ कसा वाढला. 26 नंबर क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितले कट ऑफ कसा वाढला, एवढा कट ऑफ कसा गेला. तर त्यांनी मागच्या नोटीसमध्ये जे आन्सर दिलं तर तेच रिपीट केले की नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढले, ॲक्युरेसी वाढली त्यांची मार्क देण्याची, क्वालिफाईंग मार्कमध्ये जास्त मुलं क्वालिफाय झालेत. परत क्वेश्चन नंबर 27 बघूया. 27मध्ये सांगितलं की टोटल सगळ्यांनी 720 पैकी 720 मार्क जास्त विद्यार्थी कसे आहेत. त्यांनी सांगितलं तेच की नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढले, 2023पेक्षा 4 लाख वाढले, ॲक्युरेसी वाढली, तेच रिपीट तेच आन्सर दिले त्यांनी. क्वेश्चन नंबर 28 बघूया. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे की त्यांनी क्वेश्चन केले ते काय जणांनी की 100 टॉपरची लिस्ट द्या आम्हाला, कोणत्या सिटीत नाहीत. काय जण म्हणत होते की एका सिटीतनं भरपूर टॉपर आहेत. तर त्यांनी त्याचा आन्सर दिले की नाही, असं नाही, प्रत्येक सिटीमधनं प्रत्येक स्टेटमधनं वेगवेगळे टॉपर आहेत. प्रत्येक केंद्रावरनं असं नाही की एकाच केंद्रावरनं भरपूर टॉपर आहेत, असं नाही, प्रत्येक सिटीमधनं टॉपर आहेत. त्यांनी ह्याचा आन्सर दिले की नाही आहेत, एका सेंटरवरनं जास्त टॉपर नाही आहेत. त्यातले जे 100 पैकी जे 73 होते ते CBSE बोर्डाचे होते आणि 27 होते ते स्टेट बोर्डाचे होते बाकीचे. क्वेश्चन नंबर 30 बघूया आपण. 30मध्ये सगळ्यात हा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चनमध्ये सांगितले की पेपर लीक झाला आहे. हा मुद्दा सगळ्यात जास्त उठवला गेला की पेपर लीक झाला आहे. त्यांनी इथं क्लिअरली सांगितले की पेपर लीक झाला नाही, पेपर लीक झाला नाही. आणि त्यांनी काय सांगितले की जो लीकचा विषय होता तो चिटिंग आणि म्हणजे काय तर चूक झाली, पेपर लीक झाला असं नाही आहे. पुढे सांगितले त्यांनी काय चूक झाली, कसं म्हणजे सोशल मीडियावर हे झाले की पेपर लीक झाला, कसं चुकीचं माहिती पसरली. क्वेश्चन नंबर 30 क्वेश्चनमध्ये काय सांगितले तेच. आता क्वेश्चन नंबर 31 जो आहे तो 30 क्वेश्चनलाच त्याचा आन्सर देते की पेपर लीक झाला नाही, पण काय झालं त्यावेळेस, कसं सोशल मीडियावर पसरलं की पेपर लीक झाला. तर सवाई माधोपूर राजस्थान ह्या सेंटरवर गर्ल्स हायर सेकंडरी मॉडेल स्कूल, मंदिर, माउंट टाउन, सवाई माधोपूर राजस्थान ह्या सेंटरवर काय झालं की इनकरेक्ट डिस्ट्रीब्युशन केले गेले क्वेश्चन पेपर्स. म्हणजे कसं
मीडियमच्या पोरांना इंग्लिश मीडियममध्ये आणि इंग्लिश मीडियमच्या पोराला हिंदी मीडियममध्ये पेपर डिस्ट्रीब्यूट झाला. आणि असा गोंधळ उडाल्यामुळं काही मुलं सेंटरच्या बाहेर गेले. राग आला त्यांना, त्यांनी रागामध्ये क्वेश्चन पेपर घेऊन बाहेर गेले. त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण ते काही थांबले नाही. नंतर मग काय झालं की 4:30 म्हणजे 4:25ला सोशल मीडियावर एक क्वेश्चन पेपरची प्रति झाली, व्हायरल झाली. आणि त्यामुळे सोशल मीडियावर असं उठवलं गेलं की पेपर लीक झाला आहे. म्हणजे 2च्या आधीच किंवा 4 तारखेलाच पेपर लीक झाला आहे. पण त्यांनी त्याच्यावर नाही सांगितले की पेपर लीक झाला नाही आहे, तो 4:30 नंतर सोशल मीडियावर आला आणि त्यातल्याच एका मुलानं सोशल मीडियावर टाकला असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांनी पुढे सांगितले त्याचा काय एवढा परिणाम पडला नाही, कारण तो पेपर बाहेर गेलता आणि सगळी मुलं तर आतमध्ये होते सेंटरच्या, त्यामुळे त्याच्यावर एवढा काय इफेक्ट पडला नाही. सेंटरमध्ये आतमध्ये कोण येऊ शकत नाही किंवा बाहेर कोण जाऊ शकत नाही, प्लस CCTV आहेत. त्यामुळं पेपर लीकचा किंवा त्या जी कॉपी सोशल मीडियावर व्हायरल झाली त्याचा काय म्हणजे वाईट असा परिणाम पडला नाही आहे. परत क्वेश्चन नंबर येतं आहे 31 मध्ये ते सांगितले काय झालं होतं सवाई माधवपूरमध्ये, कसा पेपर लीक झाल्याची खोटी अफवा पसरली. क्वेश्चन नंबर 32 मध्ये त्यांनी सांगितले की जे न्यूजवर चालू आहे की 4-5 लोकांनी मिळून पेपर फोडला, पैसे घेऊन पेपर फोडला, काय झालं त्यांनी सांगितले की ती केस चालू आहे, पोलिसाकडे त्यांनी सोपवली ती केस, त्याच्यावर एक कमिटी स्थापन केली आहे, ती त्या केसवर काम करते, पोलिस पण काम करतात आणि हवी ती मदत ती करायला तयार आहेत पोलिसांचे, करतायत पण. त्यामध्ये आणि काही निष्कर्ष निघाला नाही, त्यामुळे ते तपासणी चालू असल्यामुळे ते त्यांची मदत करतात तपासणीमध्ये. परत क्वेश्चन नंबर 35 इम्पॉर्टंट आहे. 35 मध्ये त्यांनी सांगितले की जो व्हायरल व्हिडिओ झाला जो OMR शीट फाटलेली ईमेल अपलोड झाली एका मुलाची, तो व्हायरल व्हिडिओ खोटा आहे आणि NDAच्या ऑफिशियल वेबसाईटवरून एक पण फाटलेली OMR शीटचा फोटो किंवा ईमेल कोणाला गेलेला नाही, हा त्यांनी कन्फर्म केले. तर मित्रांनो, अशा प्रकारे NDAने त्यांची सगळी बाजू क्लिअर केलेली आहे. यात काही चुका पण असतील, काय लपवण्याचा प्रयत्न पण केला असेल, पण ह्या नोटीसवरून असं कळते की त्यांची सगळी बाजू क्लिअर आहे. आणि रिनीटचा ऑप्शन आपल्याला दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, रिनीट तर होऊ शकत नाही, 70% असं वाटतं की रिनीट होऊ शकणार नाही. झालं तर जास्तीत जास्त काय होईल की ग्रेस मार्कामध्ये काय तर चेंज करतील किंवा रिझल्ट झाला तर जास्तीत जास्त रिझल्ट चेंज करतील. त्याच्या पुढे काय होऊ शकत नाही. तर माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही एकतर अभ्यासाला लागा, ड्रॉप घेतलाय तर, नसेल तर तुम्ही काउन्सिलिंगची तयारी करा. ह्यावेळेस जे भेटते ते घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले जे भेटते ते घ्या. असं नाही की तुम्हाला फक्त MBBS भेटलं पाहिजे, MBBS घेऊन तुम्ही सक्सेस होणार, असं नाही की प्रत्येकजण MBBS तर नाही. खूप मोठ्या मोठ्या क्षेत्रात काम केलेली माणसं आहेत. त्यामुळे माझी फक्त विनंती आहे की तुम्ही काउन्सिलिंगसाठी तयारी करा, नाहीतर एकतर अभ्यासाला लागा. ह्या न्यूज चॅनलच्या नादात पडू नका किंवा यूट्यूबवरच्या ते फक्त तुमचा टाइमपास करणार, व्ह्यूजसाठी काय पण जाहिरात करणार की रिनीट कन्फर्मड. पण जी खरी माहिती आहे ती बघा आणि अभ्यासाला लागा आणि काउन्सिलिंगच्या तयारीला लागा. धन्यवाद. आशा करतो माहिती चांगली वाटली असेल, टू द पॉईंट गेलो असेल मी. थँक्यू.